इन प्रिवियस एपिसोड वी ऑलरेडी डिस्कस अबाउट अर्थिंग. ओके, कशाबद्दल बघितलं आपण? अर्थिंग बद्दल बघितलं. सो व्हॉट इज बाय अर्थिंग? अर्थिंग इट इज अ प्रोटेक्टिव्ह सिस्टीम इन विच वी आर ट्रान्सफरिंग metal frame or system toward the ground. Current is transfer from metal frame or circuit toward the ground. या टाईपच्या सिस्टीमला आपण काय म्हणतो? अर्थिंग असं म्हणतो. ओके, मग दोन टाईपची अर्थिंग बघितली आपण. कोणती? न्यूट्रल अर्थिंग आणि इक्विपमेंट अर्थिंग बघितली. न्यूट्रल अर्थिंग आणि इक्विपमेंट अर्थिंग. इक्विपमेंट अर्थिंगला मेटॅलिक फ्रेमवर्क हे जमिनीमध्ये डिस्चार्ज केलं जातं विथ सॉलिड अर्थिंग. आणि न्यूट्रल अर्थिंगला न्यूट्रल जे आहे स्टार कनेक्टेड न्यूट्रल, मोटर, जनरेटर किंवा ट्रान्सफॉर्मरचं स्टार कनेक्टेड सप्लाय जो आहे तो जमिनीला डिस्चार्ज केला जातो, अर्थला कनेक्ट केला जातो. त्या टाईपच्या अर्थिंगला आपण काय म्हणतो? इक्विपमेंट अर्थिंग म्हणतो. सॉरी, न्यूट्रल अर्थिंग म्हणतो. तर इक्विपमेंट अर्थिंग, न्यूट्रल अर्थिंग शिकलो आपण. आता आपल्याला अर्थ रेजिस्टन्स कमी करायचा आहे. अर्थ रेजिस्टन्स कसं कमी करणार? कसा कमी करणार? काल बघितलं आपण. पाणी टाकून करायचा, त्याच्यानंतर मिठाचे आणि चारकोलचे लेअर टाकायचे. आणि अर्थ रेजिस्टन्स कशावर डिपेंड करतो? डेप्थ, इलेक्ट्रोडची साईज, सॉईलची करंट बेरिंग कॅपॅसिटी, मॉइश्चर कंटेंट इन सॉईल, टेम्परेचर, डेप्थ, ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यावर काय डिपेंड करतो? काय डिपेंड करतो? अर्थचा रेजिस्टन्स डिपेंड करतो. आणि रेजिस्टन्स कसा पाहिजे रे? कमीत कमी पाहिजे. ओके, तर समजा सबस्टेशन असेल, सबस्टेशनचा रेजिस्टन्स किती असतो? 0.5 ओहम. 0.5 ओहम किंवा त्यापेक्षा कमी असतो, जास्त नसावा. मोठं सबस्टेशन असेल तर 1 ओहमपेक्षा जास्त नसावा. डोमेस्टिक इन्स्टॉलेशन असेल, घरगुती वापर, तर 3 ते 5 ओहमपेक्षा जास्त नसावा. येतं लक्षात? कमर्शियल इन्स्टॉलेशन असेल 1 ओहमपेक्षा कमीच असावा. आणि इन जनरल एनी अदर केसेस 5 ओहमपेक्षा जास्त नसावा. फक्त टावर फुटिंग रेजिस्टन्स जे आहे ते 10 ओहमपर्यंत असतं. म्हणजे टावर असतात ना मोठाले, त्याला खालून सिमेंट कॉन्क्रीटचं बनवतात ना, त्याचं रेजिस्टन्स 10 ओहमपेक्षा जास्त नसावं. अशा पद्धतीचं स्ट्रक्चर आहे, अशा पद्धतीची अर्थिंग सिस्टीम आहे. मग अर्थ रेजिस्टन्स कमी करायचं मग कसं करणार? पाणी टाकून करणार, मिठाचे आणि चारकोलचे लेअर टाकणार, त्याच्यानंतर जास्त डेप्थ इलेक्ट्रोडला ठेवणार, इलेक्ट्रोड कूल ठेवणार, क्रॉस सेक्शन एरिया ऑफ इलेक्ट्रोड वाढवणार. या सगळ्या जर गोष्टी केल्या तर काय होणार आहे? काय होणार आहे? इलेक्ट्रोड जर मोठा घेतला किंवा सॉईलमध्ये खूप डेप्थवर इलेक्ट्रोड पुरला किंवा मॉइश्चर कंटेंट वाढवलं तर काय होणार आहे? रेजिस्टन्स कमी होणार आहे, सेफ्टी वाढणार आहे. इक्विपमेंटला सेफ्टी आणि ऑपरेटरला सेफ्टी देण्याचं काम कोण करतं? अर्थिंग करते. सो देअर आर 2 टाईप्स ऑफ अर्थिंग. हे बंद करतो बेटा. सो देअर आर 2 टाईप्स ऑफ अर्थिंग. विच आर दोज? प्लेट टाईप ऑफ अर्थिंग आणि पाईप टाईप ऑफ अर्थिंग. प्लेट टाईप ऑफ अर्थिंग आणि पाईप टाईप ऑफ अर्थिंग. तर आता सगळ्यात पहिले आपण काय करू? पाईप टाईप बघू. असं काही नाही, प्लेट बी घेऊ शकतो. So as per IS 732/1963, earthing is provided with specification. Earthing ही specificationनी IS स्टँडर्ड 732/1963 याच्या प्रोव्हिजननुसार केली जाते. ओके, तर बघा, हे आहे तुमचं प्लेट टाईप ऑफ अर्थिंग. तर ही डेप्थ किती आहे? 5 ते 6 मीटर. 5 ते 6 मीटर जमिनीमध्ये. ही कशावर डिपेंड करते? की सॉईल कोणत्या प्रकारचे आहे त्याच्यावर डिपेंड करते. सॉईलची कंटेंट कोणता आहे त्याच्यावर डिपेंड करते. तर जेवढं डेप्थ असेल तेवढं काय होईल? इलेक्ट्रोड कसा असेल? त्याची करंट कॅरिंग कॅपॅसिटी कशी असेल? जास्त असेल, म्हणजे रेजिस्टन्स कमी असेल. सो इट इज डिपेंड ऑन डेप्थ. 5 to 6 मीटर जेवढा खोल असेल तेवढं बेटर आहे. आता हा पार्ट बघा. पहिले तर हे स्ट्रक्चर समजून घ्या. बघा, हे काय आहे? टॉप कवर फ्रेम म्हणू आपण त्याला. ही गॅल्वनाइज आयन्स आहे किंवा
कास्ट आयनचं आहे, टॉप कवर ओपन क्लोज. ते 60 सेंटीमीटर आणि 60 सेंटीमीटरची 30 सेंटीमीटरची साईज असलेले एक फनेल आहे. 30 सेंटीमीटर हे 30 सेंटीमीटर हे 30 सेंटीमीटरचं एक फनेल आहे, म्हणजे स्पेस आहे. आणि त्या स्पेसमध्ये हे कॉन्क्रीटचं बनलेलं आहे बरं का सगळं. एक खड्डा आहे, बोगदा आहे, चौकोनी बोगदा. आणि त्या बोगद्यामध्ये काय केलेलं आहे रे, एक फनेल म्हणजे नरसाळ, ज्याच्यामधून आपण पाणी सोडू शकतो असं. आणि त्याच्यानंतर त्याला एक पाईप कनेक्ट केलेला आहे. ओके, कास्ट आयनचा पाईप असेल किंवा कास्ट आयनचा असेल तर 10 सेंटीमीटर, आणि समजा जर जी आयचा असेल तर 20 mm. कास्ट आयनचा असेल तर 10 mm आणि जी आयचा असेल तर 20 mm असा पाईप कनेक्ट केला. त्या पाईपला इथून प्रोव्हिजन आहे कशाचं, वायरचं, आणि इथून मग अर्थ वायर बाहेर काढलेलं आहे. समजून घ्या बरं का, कन्स्ट्रक्शन मोठं आहे, मान्य करतो मी पण मोठं आहे म्हणून, पण एकदा समजलं ना खूप सोपं आहे. तर बघा, RCCचं कन्स्ट्रक्शन आहे, रेनफोर्स सिमेंट कॉन्क्रीट आहे ही. याच्यामध्ये काय करा, चौकोनी एक असा खड्डा खोदा, त्याच्या खाली अशा पद्धतीनं काय करायचे, हे किती 60 सेंटीमीटरचं ओके खोल, अशा पद्धतीनं 1.5 ते 2 फूट खोल अशा पद्धतीनं RCCचं कॉन्क्रीटचं स्ट्रक्चर तयार करा. हे 30 सेंटीमीटर, हे 30 सेंटीमीटर, हे 30 सेंटीमीटर, हे 15 सेंटीमीटर, हे 25 सेंटीमीटर अशा पद्धतीने हे तयार करा. याच्यामध्ये काय आहे, RCCचं स्ट्रक्चर तयार करा. आणि इथं काय केलं रे, एक पाईप घेतला. ओके, कोणता पाईप ह्या 15 mm डायमीटर असलेला गॅल्वनाइज आयनचा पाईप आहे. कशासाठी, अर्थ वायरसाठी. म्हणजे अर्थिंग वायर इथून निघणारे इथं जाणारे. ओके, तर इथपर्यंत समजलं. आता बघा खाली या, खाली काय दिसतं रे तुम्हाला, 30 सेंटीमीटरचा असं जमिनीचा एक सरळ स्ट्रेट बोगदा खोदा. किती, 30 सेंटीमीटर. थोडा शिल्लक खोदला तरी चालेल, पण हे 30 सेंटीमीटर म्हणजे 1 फूटभर असा स्ट्रेट, फूटभर असा सरळ खोदीत चला. कितीच खोदणार तुम्ही, 200 ते 300 सेंटीमीटर म्हणजे 2 ते 3 मीटर खोल खोदायचा. खोदला. आता त्याच्यामध्ये काय करा, सगळ्यात पहिले सॉफ्ट माती टाका, आणि त्याच्यानंतर अल्टरनेट 15-15 सेंटीमीटरवर चारकोलचा एक लेअर टाका, मिठाचा एक लेअर टाका, चारकोलचा एक लेअर टाका, मिठाचा एक लेअर टाका, चारकोलचा एक लेअर टाका, मिठाचा एक लेअर टाका. समजा हे चारकोलचा लेअर आहे. ओके, दगडी कोळशाचा लेअर आहे, आणि दुसरा लेअर कशाचा असेल, समजा मिठाचा. अशा पद्धतीने लेअरिंग करा. केला तर दगडी कोळसा टाकायचा आहे, मीठ टाकायचं आहे, दगडी कोळसा टाकायचा आहे, मीठ टाकायचं आहे, दगडी कोळसा टाकायचं आहे, मीठ टाकायचं आहे, दगडी कोळसा टाकायचा आहे, मीठ टाकायचं आहे, असे लेअरिंग करायची. ओके, आणि मधात एक 40 mmचा GI पाईप घ्यायचा आहे, 2 ते 3 मीटर लॉंग असलेला, म्हणजे एवढा. डिपेंड ऑन सॉईल कंडिशन कशी आहे त्याच्यावर डिपेंड करतो, त्याची खोली किती असावी. त्याला दर 15 सेंटीमीटरला एक 12 mmचं डायमीटर असलेलं छिद्र पाडायचं. लक्ष दे, 12 mmचं छिद्र पाडायचं आहे दर 15 सेंटीमीटरला. हे 15 सेंटीमीटर, इथं 15 सेंटीमीटरला काय करायचं, छिद्र पाडायचे. या साईडने बी 15 सेंटीमीटरचं असं आरपार छिद्र पाडायचं आहे. इकडून आरपार, इकडून आरपार, इकडून आरपार, इकडून आरपार, अशा पद्धतीने छिद्र पाडायचे. पाडलं, इथपर्यंत झालं. खड्डा खोदायचा आहे 2 ते 3 मीटर, आणि त्याच्यामध्ये काय करायचं रे, दगडी कोळसा, मीठ, दगडी कोळसा, मीठ, दगडी कोळसा, मीठ असे 15-15 सेंटीमीटरचे लेअर तयार करायचे. ओके, आणि 15-15 सेंटीमीटरला उभं आडवं असे छिद्र पाडायचे. ओके, हा कितीचा आहे, 40 mmचा GI पाईप आहे, 2 ते 3 मीटर खोल आहे. ओके, डिपेंड करतं की कोणत्या टाईपची सॉईल आहे.
आणि त्याला 12 MM गॅल्वनाइझाईडच्या पाईपला 12 MM छिद्र पाडायचं आहे, प्रत्येक 15-15 सेंटीमीटरला करायचं आहे. आणि हे लेअरसुद्धा 15-15 सेंटीमीटरचे टाकायचे. 15-15 सेंटीमीटर म्हणजे अर्धा फुटाचे, अर्ध्या फुटाचं मिठाचं, अर्ध्या फूट चारकोल, अर्धा फूट मीठ, अर्धा फूट चारकोल, अशा पद्धतीने लेअरिंग करा. केलं. आता हे पाईप वर काढा. हा 20 MM डायमीटर असलेला पाईप आहे. त्या पाईपमधून वायर आणि हे अर्थिंगला अशा पद्धतीने कनेक्ट करा. येतं लक्षात? सो दिस इज पाईप टाईप ऑफ अर्थिंग. हे काय? पाईप टाईप ऑफ अर्थिंग. समजलं? तुम्हाला यायला पाहिजे आहे. ओके. पुन्हा एकदा लक्ष द्या. सो दिस इज अ पाईप टाईप ऑफ अर्थिंग. ही कुठं वापरतात? सबस्टेशनला. तुम्ही सबस्टेशन पाहिलं असेल 33 kVचं किंवा त्याच्यापेक्षा जास्त मोठाले पॉवर स्टेशन पाहिले असतील ना, पॉवर प्लांटचे सबस्टेशन. तिथून तुमच्या DPला सप्लाय येतो ना, मोठाले सबस्टेशन पाहिले का? तर तिथं या टाईपची अर्थिंग केली जाते. स्टँडर्ड अर्थिंग म्हणतो आपण, प्लेट टाईप आणि पाईप टाईप. त्यातला पाईप टाईप ऑफ अर्थिंग आपण बघू. तर याच्यामध्ये 2 ते 3 मीटर खोल खड्डा खोदला. त्या खड्डा खोदल्याच्या नंतर खाली माती सावरून घ्या आणि काय करा, दगडी कोळशाचे आणि मिठाचे, दगडी कोळशाचे मिठाचे, दगडी कोळशाचे मिठाचे, दगडी कोळशाचे मिठाचे असे 15 सेंटीमीटरचे लेअर तयार करा. अशा पद्धतीने त्याच्यामध्ये एक पाईप असा मध्यभागी ठेवा, इकडून 15 सेंटीमीटर, इकडून 15 सेंटीमीटर असलेला. हा 40 MM गॅल्वनाइज आयनचा पाईप ठेवा आणि तो 2 ते 3 मीटर खोल असावा. अशा पद्धतीची संरचना करा. याच्यामध्ये प्रत्येक 15 सेंटीमीटरला 12 MM छिद्र पाडा. प्रत्येक 15 सेंटीमीटरला 12 MM असं छिद्र पाडा, असं पाडा, असं पाडा, असं पाडा. अशा पद्धतीचे लेअरिंग करा. बरं, हे का करायचं ते सांगतो. भविष्यात आपण याच्यातून पाणी सोडणार आहेत आतमध्ये. काय सोडणार आहे? पाणी. ओके. त्याच्यानंतर हा 20 MM पाईप आहे. जर गॅल्वनाइज आयनचा असेल तर 20 MM किंवा कास्ट आयनचा असेल तर 10 MM सफिशियंट आहे. ओके. त्याच्यानंतर हे कॉन्क्रीटचं कन्स्ट्रक्शन तयार करायचं आहे. कशाचं कन्स्ट्रक्शन? कॉन्क्रीटचं कन्स्ट्रक्शन. तर याच्यात RCC म्हणजे काय? रेनफोर्स सिमेंट कॉन्क्रीट. RCC. तर कितीचा RCCचा प्रपोर्शन आहे? 1:2:4. ओके. तर हे वाळू, सिमेंट आणि खडी याचं प्रपोर्शन असतं. 1:2:4 अशा प्रपोर्शनमध्ये टाका. हे 15 सेंटीमीटरचं करा, हे 25 सेंटीमीटरचं करा. हे 30x30चा खड्डा वरून ओपन ठेवा, झाकण त्याला लावता आलं पाहिजे अशा पद्धतीचं. वरून कॉम्पॅक्ट करा, म्हणजे त्याच्यात कोणी जाऊ नये, साप बीप कसे असं काही जाऊ नये, कचरा जाऊ नये, अशा पद्धतीने कॉम्पॅक्ट करा. ओके. आणि हे पूर्ण स्ट्रक्चर कसं असेल? कॉम्पॅक्ट असेल आतमध्ये. ओके. हे थोडं बाहेर गेलेलं असेल पण नो प्रॉब्लेम. बाकी हे स्ट्रक्चर एवढं असेल अशा पद्धतीचं. आणि इथून मग काय केलं आहे? खालून कंडक्टिंग वायर घेतलं आहे, ते इथं घेतलं. इथून लग थ्रू, लग माहिती आहे तुम्हाला? लग म्हणजे जे ट्रान्सफॉर्मर वगैरे जे कनेक्ट करतात ना, शेवटी नट बोल्टनी टाईट करतात ना, शेवटचं कनेक्शन, त्याला लग म्हणायचं. त्या लगनी ते कनेक्ट करा आणि त्याच्यानंतर एका पाईपमधून ते वायर बाहेर काढा. तर हा पाईप किती आहे? 15 MMचा गॅल्वनाइज आयनचा पाईप आहे अर्थिंग वायरसाठी. आणि ते अर्थिंग वायर अर्थिंगला द्या. तुमच्या घरगुती अर्थिंगला या टाईपचे अर्थिंग. आता सबस्टेशन अर्थिंगसाठी या स्टँडर्ड अर्थिंग वापरतात. आता मीठ आणि चारकोल कशासाठी वापरतात? ज्या वेळेस याचा रेजिस्टन्स कमी होईल, हे ड्राय आउट झालं की हे ओपन करायचं, त्याच्यातून ह्या फनेल थ्रू पाणी सोडायचं किंवा मिठाचे चारकोलचे लेअर सोडायचे. ओके. आणि अशा पद्धतीने हे भरीत राहायचं. त्याच्यात पाणी टाकलं की हे ओलं होणार आहे, याच्यात मॉइश्चर कंटेंट येणार आहे. मॉइश्चर कंटेंट आलं की त्याचं रेजिस्टन्स कमी होणार आहे. आणि रेजिस्टन्स कमी झालं याचा अर्थ काय रे? अर्थिंग चांगली आहे. ओके. कमीत कमी रेजिस्टन्स करण्यासाठी आपण याचा वापर करतो. किती जणांना समजलं आहे? गुड. काहीच अडचण नाही ना? परीक्षेमध्ये हे येऊ शकतं तुम्हाला. आत्ता अपकमिंग एक्झामिनेशनमध्ये 4 मार्काला डायग्राम काढायला. सबस्टेशनला वापरतात ना, तुम्हाला ते सांगितलं. 33 kVचं सबस्टेशन असेल किंवा
तुमचं त्याच्यापेक्षा मोठाले पॉवर प्लांट बघितले असतील ना तुम्ही, सबस्टेशन पाहिले असतील ना तुम्ही, त्या बसस्टँडच्या बाजूला गेलं तर एक सबस्टेशन दिसतंय तुम्हाला, मोठाले ट्रान्सफॉर्मर, मोठाले टावर तिथं जमा होतात सगळं, तर त्या ठिकाणी या टाईपच्या अर्थिंग वापरल्या जाते. ओके, या टाईपच्या अर्थिंग वापरल्या जाते, स्टँडर्ड अर्थिंग म्हणतो आपण याला. आलं लक्षात? आता दुसरी अर्थिंग बघा, ह्याच्यात काही अडचण नाही ना. दुसरी अर्थिंग आहे पाईप टाईप ऑफ अर्थिंग. सॉरी, ही पाईप टाईप, ही दुसरी आहे, ही पहिली, असं काय नाही पहिलं दुसरं. तर ही आहे प्लेट टाईप ऑफ अर्थिंग. कोणती अर्थिंग आहे? प्लेट टाईप ऑफ अर्थिंग. याच्यामध्ये आपण काय करतो, 60 बाय 60 सेंटीमीटरची गॅल्वनाइज आयर्नची किंवा प्युअर कॉपरची प्लेट घेतो. याच्यामध्ये 60 बाय 60 म्हणजे 2 फूट अशी रुंद, 2 फूट जाड, आणि त्याच्यानंतर 3 mm ते 4 mm अशी जाड प्लेट असते पहा. त्याला नट बोल्ट असतात आणि तिथून ते वायरनी आपण अर्थ वायर बाहेर काढल्या जातं. तर इथं तर डायरेक्ट वायर त्याच्यात टाकलेलं जात असतं. इथं आपण काय करतो, एक स्पेसिफिक पाईप काढतो. इथं पाईप एका वेगळा नाही, तो वर तिकडून पाईप वेगळा, पण याच्यात एकच आहे. तर इथून मात्र अजून एक पाईप घेतो 12 mmचा GI पाईप, आणि तिथून मग काय करतो, अर्थ वायर बाहेर काढतो. त्याच्यानंतर एक फनेल आहे, आणि त्या फनेलला परत एक काय 20 mmचा गॅल्वनाइज आयर्नचा पाईप आहे वॉटरिंगसाठी, पाणी टाकण्यासाठी. आणि समजा कास्ट आयर्नचा असेल तर तो 10 mmचा असेल. अशा पद्धतीचं पाईप. आणि इथं काय केलं आहे, चारकोल आणि सॉल्टचे लेअर, परत 15 सेंटीमीटर इकडून, 15 सेंटीमीटर इकडून, 15 सेंटीमीटर इकडून, 15 सेंटीमीटर इकडून प्लेट अशी ठेवायची, खालून माती सावरायची, आणि सगळ्या साईडनी 15-15 सेंटीमीटर काय करायचं आहे, मिठाचे आणि चारकोलचे लेअर टाकायचे. आता हे लेअर अवेलेबल नाहीत. आता डायरेक्ट भुकटी टाईपमध्ये काय आहे, अर्थिंगचं केमिकल मिळतं पहा. अर्थिंग केमिकल मटेरियल द्या म्हणायचं, ते देतात. असं मेहंदी कलरचं भुकटी असते, ती टाकायची. अशा पद्धतीची लेअरिंग करायची. हा पाईप काढायचा, आणि तिथून पाणी टाकल्याच्या नंतर ते पाणी इथपर्यंत पोहोचल. तसं हे पाणी टाकल्याच्या नंतर सगळ्याला पोहोचल. अशा पद्धतीने संरचना आहे. तिथं काय केलं आपण, छिद्र पाडले. इथं छिद्र आहे का नाही, हे अशा सगळं पोहोचणं या पद्धतीची संरचना आहे. तर आता हे किती खोल असेल, इट इज डिपेंड ऑन सॉईल कॅपॅसिटी. इट इज डिपेंड ऑन सॉईल कॅपॅसिटी. आता बघा हे काय आहे रे तुमचं, परत RCCचं हे सिमेंट कॉन्क्रीटचं 1:2:4चं प्रोपोर्शन आहे. म्हणजे सिमेंट, वाळू आणि खडी या पद्धतीचं प्रोपोर्शन आहे. आणि हे 30 बाय 3 सेंटीमीटरचं फनेल आहे. त्याच पद्धतीचं स्ट्रक्चर आहे. तिथं जे कॉन्क्रीटचं केलं तेच इथं केलं, फक्त हे फनेल थोडं खाली घेतलं आणि ते टॉप कव्हरिंग अशा पद्धतीने. ओके, परत इथं कास्ट आयर्नचं टॉप कव्हरिंग आहे. तिथं पण ते गॅल्वनाइज आयर्नचं बी घेऊ शकतो. ओके, कशासाठी, प्रोटेक्शनसाठी. आता बघा हे तुमचं 45 सेंटीमीटर 1.5 फुटाचं आहे, ते बी जवळपास 1.5 फुटाचंच आहे. आता इथं काय केलं आहे, नट बोल्ट फिट केलेत. कशासाठी, GI वायर विथ कॉपर इलेक्ट्रोड. ओके, तर याला नट बोल्ट फिट केलेत, आणि अशा पद्धतीचे कपलिंग करून ही कपलिंग असेंब्ली याला कनेक्ट आहे, आणि इथून हे वायर इथं जातं. आता ज्यावेळेस हे ड्राय होईल, पाऊस असला, पावसाळा असला ओके नो प्रॉब्लेम, पाणी येत राहील, जमिनीत ओलावा राहील, काही अडचण नाही. पण उन्हाळ्यामध्ये हे दोन्ही बी ड्राय झाले की याला काय केलं जातं, पाणी सोडलं जातं. पाणी सोडलं की याच्यामध्ये पाणी अशा पद्धतीने जातं. पाणी गेल्याच्या नंतर काय होतं, पूर्ण हे ओलं होतं. ओलं झालं तर त्याचं रेजिस्टन्स कमी होतं. रेजिस्टन्स कमी झालं की आपल्याला बेटर येते, म्हणजे अर्थिंग चांगली होती, शॉक लागत नाही, प्रोटेक्शन चांगलं मिळतं. तर या टाईपच्या अर्थिंगला आपण काय म्हणतो, प्लेट टाईप ऑफ अर्थिंग. याच्यामध्ये 60 बाय 60चं प्लेट घ्यायची, 15 सेंटीमीटरची लेअरिंग करायची. हा पाईप काढायचा, हे नट बोल्ट फिटिंग आहे. हा तुमचा 12 mmचा गॅल्वनाइज आयर्नचा पाईप आहे. त्याच्यामध्ये अर्थिंग वायर असतं, ते बाहेर काढलं जातं. त्याच्यानंतर हे 200 ते 400 सेंटीमीटर खोल आहे. हे डिपेंड करतं पहा सॉईल कशी आहे त्याच्यावर डिपेंड करतं. हे किती 60 mm म्हणजे 2 फूट आहे, हे 1.5 फूट आहे. हे वायर असं बाहेर काढलं ते चाललं आहे. कुठं चाललं हे, अर्थिंगला. ओके, अशा पद्धतीची संरचना आहे. तर या टाईपच्या अर्थिंगला आपण काय म्हणतो, प्लेट टाईप ऑफ अर्थिंग म्हणतो. काय म्हणतो, प्लेट टाईप ऑफ अर्थिंग. तर प्लेट टाईप ऑफ अर्थिंग, पाईप टाईप ऑफ अर्थिंग समजलं, कोणाकोणाला समजलं, काहीच अडचण नाही. सो ड्रॉ दिस.